परमात्मा सहजासहजी प्रेम देत नाही. का देत नाही? कारण प्रेम ही जगतातली सगळ्यात मूल्यवान वस्तू आहे आणि प्रेम ही जगातली सगळ्यात नाजूक वस्तू आहे. प्रेमाचं स्वरूप बघा आपण, अत्यंत मूल्यवान आणि अत्यंत नाजूक. प्रेमाच्या मोबदल्यामध्ये प्रेमच द्यावं लागतं. प्रेमाच्या मोबदल्यामध्ये संपत्ती चालत नसते. प्रेमाच्या मोबदल्यामध्ये सत्ता चालत नाही. प्रेमाच्या मोबदल्यामध्ये मोक्ष चालत नाही. इतकं प्रेम मूल्यवान आहे, इतकं प्रेम. बाकी काही नाही मिळालं तरी चालतं आणि एक प्रेम मिळालं तर न मिळालेलं सगळं पायाजवळ येतं. आणि सगळं मिळालंय पण प्रेम नसेल तर मिळालेलं सगळं वाया जातं. अशी ताकद प्रेमामध्ये. काय सांगू आता, एवढा विस्तार करत नाही, पण विचार करा, प्रेम जगात सगळ्यात मूल्यवान आहे. कारण सहजासहजी मिळत नाही. पैसे दिलं तरी मिळत नाही, आयुष्य दिलं तरी मिळत नाही, काही केलं तरी प्रेम सहजासहजी मिळत नाही. आणि प्रेम अत्यंत नाजूक आहे, नाजूक. प्रेमालाच धक्का चालत नाही, शब्दाचा वारा सुद्धा चालत नाही. तुकोबारायांनी म्हटलंय, प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. केवळ प्रेमाचा अनुभव घ्यावा लागतो भगवंताच्या. प्रेम असं बोलून चालत नाही. कारण बोलून प्रेम दाखवणारे प्रेम करत नाहीत.